धर्मरक्षा वया अवतार घेसी आपुल्या पाळीसी भक्तजन अंबरुसी साठी जन्म सोसियले दुष्ट निर्दाळिले कितीक धन्य तुझ कृपा सिंधू म्हणतील आपुला तू बोल साच करी अंबरुसी साठी जन्म सोसियले दुष्ट निर्दाळिले कितीक तुका म्हणे तुझ वर्णिती पुराणे होय नारायणी दया सिंधू अंबरुसी साठी जन्म सोसियले दुष्ट निर्दाळिले कितीक विठ्ठल भगवान की जय महायोग पीठे तटे भीमरथ्या वरम पुंडरीकाय दातुं निन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्द कंदौ परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंगाकेरो प्रथम नमन 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 पांडुरंगाकेरो
तुझरे चरण संताजिया तुझरे चरण संताजिया नमो ज्ञानेश्वर निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवांची जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदो श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारुण्य आता अभिनव वाग्विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते श्री शारदा विश्वमोहिनी नमिलिमिया ओम नमो श्यामनाथा तुम्हा प्रार्थनीया आता सेवेसी आरंभिता होतो आहे धन्य प्रताप पायाचा 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 माझ्या सद्गुरु रायाचा माझ्या सद्गुरु रायाचा रायाचा काय होऊत रागी त्यांचे चरणी माझे डोकी माझ्या सद्गुरु रायाचा माझ्या सद्गुरु रायाचा काय होऊत रागी त्याचे चरणी माझी डोकी धन्य प्रताप पायाचा माझ्या सद्गुरु रायाचा काय होऊत रागी त्यांचे चरणी माझे डोकी धन्य प्रताप पायाचा माझ्या सद्गुरु रायाचा काय होऊत राही त्यांच्या चरणी माझी डोई माझी डोई माझी डोई धर्मरक्षा वया अवतार घेसी आपुल्या पाळीसी भक्तजना अंबरुसी साठी जन्म सोसियले दुष्ट निर्दाळिले किती एक प्राप्त प्रसंगी पावन दिवसी संकीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग प्रासंगिक अनुसरून भगवंताच्या अवतार कार्याचं विशेष महत्त्व प्रतिपादित करणारा 4 चरणांचा श्रीमंत श्री जगद्गुरू तुकोबारायांचा भगवंताच्या अवताराच्या प्रयोजनाचं महाराज विशेष श्रेष्ठत्व प्रतिपादित करणारा आहे. अभंगाकडे आज या संकीर्तनरूपी सेवेकडे वळण्यापूर्वी परिहार होतो असा पवित्र पावन संप्रदायातील अति श्रेष्ठ असणारे आपल्या डोंगरेवाडी नगरीमध्ये सालाबादप्रमाणे संपन्न होत असणारा भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह श्री संत निळोबा महाराज गाथांच्या पारायणाचा सोहळा आणि औचित्य म्हणजेच भगवान नरसिंह या अवताराचं विशेष अशा स्वरूपाचं महत्त्व प्रतिपादित करण्याच्या संबंधानं नरसिंह अवताराच्या संबंधानं हा भव्य दिव्य ज्ञानयज्ञ सोहळा वैकुंठवासी गुरुनाम गुरु बंकट स्वामी महाराज यांच्या कृपेनं माऊलीदादा महाराज चाकरवाडीकर यांच्या आशीर्वादातून समस्त ग्रामस्थ मंडळी यांच्या अनमोल अशा सहकार्यानं गावातील सर्व भजनी मंडळी टाळकरी मंडळी महाराज मंडळी या सर्वांच्या मार्गदर्शनानं नियोजनानं हा ज्ञानवर्धिनी सोहळा आणि या ज्ञानवर्धिनी सोहळ्यामध्ये आपण सर्वांच्या समोर ज्या निमित्तानं कीर्तन सप्ताहाचं आयोजन आहे त्याच औचित्याची मुख्यत्वाची सेवा माझ्याकडं मिळालेली आहे. तद्निमित्त उपस्थित सर्व आपण ज्ञानवान टाळकरी महाराज मंडळी ग्रामस्थ आहात. सर्व ज्ञानवान गुणवान असणारी सर्व बाहेरगावरून येऊन उपस्थिती दर्शविलेली मंडळी आहेत आणि गावातील सर्व महाराज मंडळी ज्यांचा नामोल्लेख व्हावा. श्री हरिभक्तिपरायण परमार्थ स्नेही
आणि वारकरी संप्रदायाचं भूषण सर्व गुणसंपन्न बाबूराव महाराज कुरुंद, किसन महाराज, आमच्याबरोबर आलेले आमचे सद्गुरू श्यामनाथ महाराज फडाचे, ज्येष्ठ टाळकरी बापूराव जातेगावकर, त्याचप्रमाणे गायनाचार्य उमेश महाराज तांबे, गायनाचार्य बापूरावजी गोखणे महाराज, मृदंगासाठी हरिओम महाराज, आपल्या गावातील सर्व महाराज मंडळी, मुळे सर, सर्व महाराज मंडळी, हरिभक्तिपरायण अनंता महाराज, सर्वांच्या प्रार्थनीय उपस्थितीमध्ये भगवंताच्या अवताराचं प्रयोजन आणि पुष्पवृष्टीपर्यंत तुकोबारायांच्या या शब्दांना आपण पोहोचू. विठ्ठल आनंददायी सोहळा आहे. थोडा गेन द्यायचा आहे फक्त. अवतार प्रयोजन आहे भगवंताचं. मत्स्य, कत्स्य, वराह आणि नरसिंह म्हणजे चौथा अवतार भगवंताचा आणि आजचा तो मुख्य दिवस आहे. आता अवतार या शब्दानं जगामध्ये अवतार या संबंधानं 2 नावं समोर येतात. बाकी सर्व जन्म या संबंधानं जगाच्या पुढे राहतात. अवतार प्रयोजनामध्ये भगवंत आणि संत आणि जन्म म्हणून 184 योनी माणसासह हे सगळे तुम्ही आम्ही जन्माला येतो आणि संत मंडळी भगवंत ही अवतरित होतात. त्याची कारण प्रयोजनं, जन्म त्यांना स्वातंत्र्यपूर्ण आहे म्हणून त्यांच्या जन्मामध्ये अवतारामध्ये मुख्य प्रयोजन असतं. आपल्या जन्मात प्रयोजन नाही आहे. आपण लादलंय म्हणून जन्माला आलो. भगवंताला उद्देशानं अवतार घ्यावा लागतो. संतांनाही उद्देश ठेवून अवतार घ्यावा लागतो. तुम्ही आम्ही जन्माला येतो म्हणजे आपण काही ठरवून जन्माला आलेलो नाही. हो, काले कुणी ठरवून इथं नाही. जन्माला कोणीही ठरवून आलेल्यापैकी किसन महाराज तुम्ही दोघं म्हातारपणापर्यंत भजन करणार आम्ही, हो असं ठरवून जन्माला आलाय नाही. पण इथं आल्यावर बाकीच्यांनी झिंगणांग चिकणांग केलं आणि तुम्ही भजन केलं, ह्याच्यात महत्त्व आहे. हो, मुद्दा असा आहे की जन्म तुमचा आमचा हा लादलेला जन्म आहे. मग याची वेगळी वेगळी कारणं आहेत. मग वासनेचा जन्म आहे, पापपुण्याचा जन्म आहे, कर्माधिकाचा जन्म आहे. या अनुषंगानं तुम्ही आम्ही जन्माला आलेली म्हणतो. पण संत या विषयानं आणि भगवंत या विषयानं महाराज त्यांच्या जीवनामध्ये अवतरण आहे तुमचा आमचा जन्म आहे. कारण त्यांच्यावरती लादायचा विषय नाही आहे, ती स्वतंत्र आहेत. तुम्ही आम्ही पारतंत्र्यात आहोत. विठ्ठल कारण तुमचं आमचं जीवन पारतंत्र्याचं आहे. जन्मामध्ये पारतंत्र्य आहे, मृत्यूमध्ये पारतंत्र्य आहे. हे तुम्ही आम्ही पारतंत्र्यातली माणसं आहोत. पण तसं भगवंत आणि संत हे स्वतंत्र माणसं आहेत. भगवंताच्या तर पारतंत्र्यामध्ये तुम्ही आम्ही आहोत, हो त्याच्या अधीन आपण आहोत. आणि म्हणून जन्मात पारतंत्र्य आणि मृत्यूत देखील पारतंत्र्य. कधीही आपण ठरवून जन्माला आलो नाही आणि मरायचं म्हटलं तरी ठरवून मरत नाही. हो, हे आपल्या बाबतीतलं आहे. म्हणून मृत्यू हा देखील पारतंत्र्यातला आहे आणि जन्म हा देखील पारतंत्र्यातला आहे. हे माणसाचं काय आहे तर पारतंत्र्य. म्हणून जन्माला कधी यायचं हे ठरवू शकत नाही आणि देह कधी सोडायचा म्हणजेच मृत्यू कधी घ्यायचा हेही आपण ठरवू शकत नाही. हे सगळं त्याच्या स्वाधीन आहे. आणि म्हणून माणसाचा जन्म आणि माणसाचा महाराज मृत्यू हे पारतंत्र्याचे घटक आहे. जन्माच्या बाबतीमध्ये जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, तेची झाले अंगे हरिरूप. या अनुषंगानं आपल्यावरती हा पारतंत्र्याचा विषय, मागची वासना जन्माला येण्यासाठी कारणीभूत ठरते. अशा पद्धतीनं जन्म पारतंत्र्यामध्ये. मृत्यूच्या बाबतीत पारतंत्र्य म्हणाल तर कधी जायचं हे आपण ठरवू शकत नाही
आपला बायोडाटा यम घेऊन फिरत असतो, त्याच्या हातामध्ये बायोडाटा आहे आणि तो महाराज भगवंताच्या आज्ञेनं येतो, त्याच्यावरची तारीख, त्याच्यावरचा वेळ, आणि मग त्या पद्धतीनं तो येतो. मग आपण कुठंही असू द्या, हो, आपल्याला तिथून तो नेण्यासाठी मग त्या वेळेमध्ये बदल होत नाही. आणि दुसरा मुद्दा आहे, त्या तारखेतही बदल होत नाही. समजा इथं जर कुणाला निहायला यम आलीच कोणाची तारीख वेळ, तर येणार नाही इथं कुणाला, पण आला तर आपण असं म्हणू शकणार नाही की बाबा आजच्या दिवस थांब, उगत 2 दिवसच सप्ताह राहिला आहे, झाला आजचा दिवस आणि उद्या काला झाला की मग काला झाल्यावर बाबा मी येईल तुझ्याबरोबर असं म्हणणार आहे का किसन महाराज? समजा मावशी यम आला आणि जर म्हणाला चला निहायला आलोय, म्हणील का एखादी मावशी आता आलाय तू गडबडीनं, तर थांब म्हणली आजच्या दिवस, उद्याच्याला काला वगैरे झाला की बाबूराव महाराजाला संयोजकाला सांगून तुला बी नारळ पाकिट द्यायला लावीन, मी येईल तुझ्याबरोबर, थांबणार नाही. मुद्दा असा आहे, आपण तो पुढे ढकलू शकत नाही, एक्सटेंड करू शकत नाही. हो, मृत्यूचं पारतंत्र्य आणि जन्म पारतंत्र्य ते देखील, परंतु या 2 पारतंत्र्यांमध्ये एक स्वातंत्र्याचा भाग भगवंतांनी दिला आपल्याकडं. तो एक उपकार आहे देवाचा, आपल्यावर देवाचा उपकार आहे तो, की त्याने एक स्वातंत्र्य दिलं आपल्याला, आणि ते स्वातंत्र्य महाराज जन्मापासून मृत्यूपर्यंत चालावयाची वाट, हो, याच्यात स्वातंत्र्य म्हणजे जीवन जगण्यामध्ये माणूस स्वतंत्र आहे. हो, मरण्यात आणि जन्मण्यात माणूस स्वतंत्र नाही. म्हणून स्वातंत्र्याच्या बाबतीमध्ये फक्त जीवन माणसाच्या हातात आहे. मग म्हणजे काय, तर कसं जगायचं हे माणसाने स्वतः ठरवायचं आहे, आणि त्या पद्धतीचं जगणं, त्या पद्धतीचं जीवन, त्या पद्धतीचा अनुषंग जीवन जगण्याचा त्याच्याकडून घडतो. म्हणून म्हटलं जातं बाकी सगळं माणसाच्या हातात आहे, फक्त जन्मणं आणि मरणं माणसाच्या हातात नाही, जीवन जगणं माणसाच्या हातात आहे. आणि म्हणून कीर्तनाला येणं माणसाच्या हातात आहे, हो, भजनाला जाणं माणसाच्या हातात आहे, भगवंताच्या या अवतार प्रयोजनामध्ये सहभागी होणं, देवाचं स्वागत करणं हे माणसाच्या हातात आहे. अथवा हा मंडप सोडून दुसऱ्या मंडपामध्ये देखील महाराज जाणं हे देखील माणसाच्या स्वाधीन आहे. किंवा हा देवदेव सोडून बाकीच्या देवदेवाला जाणं हे देखील माणसाच्या हातात आहे. हो, याचा अर्थ माणसाच्या हातामध्ये कर्तव्य आहे, फक्त जाणं आणि जन्मणं ह्या 2 गोष्टी माणसाच्या हातात नाही आहेत. विठ्ठल जन्माच्या बाबतीमध्ये आणि मृत्यूच्या बाबतीमध्ये, पण जन्मापासून मृत्यूपर्यंत कसं जगावं माणसाने हे मात्र ठरवलं पाहिजे. मग त्याला भक्तिप्रधान जीवन म्हणतात. ओ जव हे सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाय, तव तू आपुले स्वहित पाय, तीर्थयात्रे जाये चुको नको. तीर्थयात्रा वगैरे करा म्हणतंय. ओ तीर्थयात्रा करायची म्हणजे जोपर्यंत हातपाय चालते तोपर्यंत वाऱ्या कराव्या असं म्हणतंय. मग वाऱ्या का कराव्या, तर महाराज वारी केले की महाराज वाऱ्या होत नाही, म्हणून वारी करायला हरकत नाही. हो, लय एखाद्याला वाऱ्या व्हायला लागलं तर वारी करायची बिनधास्त. हो, आणि म्हणून वारी हा महाराज प्रयोजनाचा भाग. माणसाचे हातपाय जोपर्यंत चालते तोपर्यंत वारी करायला हरकत नाही. हातपाय बंद पडले की मग महाराज घरीच ठाईचं बैसोनी करा एक चित्त, आवडी आनंद आळवावा. पण काही जणाला चालायला येणा गेल्यावर वारीला जावं वाटतं. जोपर्यंत चलते तोपर्यंत मग पाहुण्या रावळ्याचे इकडचे तिकडचे देवदेव करण्यातच त्याचा टाईम जातो. हो, आणि जेव्हा हात पाय महाराज चलाना गेले, हो, की मग म्हणतो महाराज येऊ काय दिंडीत मी बी. हो, मी म्हणलं काय करायचं,
हो यायचं पंढरपूरला, तुम्हीच सांगता हातपाय चलते तोपर्यंत वारीला. मी म्हटलं मग चलतेत म्हणल्यावर या. हो म्हणले मग मी बी येते. मी म्हटलं या मावशी काय हरकत नाही. पण म्हणले दिंडीत तुमच्या टेम्पो आहे का? मी म्हटलं कशाला टेम्पो? म्हणलं मला वाटलं पिशव्या ठेवायला म्हणते काय की. मी म्हटलं आहे बाबा टेम्पो. हो पण म्हणलं कशाला, पिशवी ठेवायला का? नाही म्हणली मला ठेवायला. मी म्हणलं तुला का? वारीला यायचं नाही, चलत यायचं नाही का? ती म्हणली चालायला गुडघे दुखतेत. हो मी म्हटलं मग गुडघे दुखतेत म्हणल्यावर तू टेम्पोत बसून नको, घरीच बस, ठाईचं बैसोनी करायचं नाही. पण असू द्या की म्हणली, बसून येऊ द्या एखादी तरी वारी, होऊ द्या टेम्पोत. मी म्हणलं टेम्पोत बी तुला नेलं असतं बसून, पण तू परवडायची नाही टेम्पोत बसून न्यायला. हो ती म्हणाली कसं काय? परवडतच नाही. हो काय होतं माहिती का? हो ती म्हणली काय परवडायला? म्हणली 10-5 रुपये दक्षिणा देईन तुम्हाला बी मी, फुकट नाही म्हणली यायची तशी. मी म्हणलं पैशाचं जाऊ दे, मी तुलाच पुन्हा खर्चीला पैसे देईल, पण तू टेम्पोत बसल्यावर नीटनीटकी पंढरपुरापर्यंत पोहोचायची नाही. ती म्हणली कशावरून? म्हणलं तू घरी जर दुपारच्या पाऱ्यात दारात बसली तर बसल्या बसल्या एका घराची 2 घरं करतीये. आणि टेम्पोत बसून 8 दिवस दिंडीत येणार स्पीकरवाले. म्हणलं दशमीला दिंडी पोहोचीपर्यंत एका दिंड्याच्या 2 दिंड्या का करायची नाही? म्हणून तू घरीच बस आपली. हो बसून तुझा उद्योग उपद्व्याप नको. म्हणून जोपर्यंत हातपाय चलते तोपर्यंत हो महाराज वारी करावी. पण माणसाला हे सुचतं कधी? जेव्हा गात्र गलीन व्हायला लागतात, शरीर क्षीण व्हायला लागतं, मग देवाला लागतो माणूस. जोपर्यंत त्राण आहे तोपर्यंत माणूस महाराज अगदी तारुण्यामध्ये महाराज या अनुषंगानं तो असतो. पण एकदा का गात्रगलीन झाली की त्याला वाटतं चला इकडं देव करावा. पण देवामध्ये काय नाही. एक जणांनी पहाट ते रामदेव बाबाचा योग बघितला. माहिती ना ते रामदेव बाबा? मावशी रामदेव बाबा ऐकून बघितले ना रामदेव बाबा? त्यांनी योग असा घराघरापर्यंत पोहोचविला. काय पोहोचविला? योग घराघरापर्यंत पोहोचवला. आणि एक जणांनी पहाट TV लावला. आला काय की रामदेव बाबाचाच. पहाट मुळे सर पहाट त्यांनी रामदेव बाबाचा योग बघितला. थोडा गेम द्यावा ह्याचा. योग बघितला पहाट TV आणि 7-8 वाजता आंघोळ वगैरे करून तो मंदिरापुढे आला आणि माझी भेट झाली. म्हणलं राम धर्मराज. मी म्हणलं राम बोला. म्हणलं काय नाही म्हणलं आज लयच योग भारी आला म्हणला. मी म्हटलं काय योग आला बाबा? म्हणलं पहाट TV लावली आणि ते रामदेव बाबाच आले म्हणला TV. मी म्हटलं मग? काय नाही म्हणला त्यांनी लयच भारी योग केला, लयच अंग वळतंय म्हणला त्यांचं. उलट्या उड्यान, सवाशा उड्यान, खाली पायन, वरी पायन, डोक्यावर उभा कायन, पोट आतमध्ये कायन, श्वास आतमध्ये रोखून पुन्हा बाहेर सोडून काय लयच काय उभी करतंय म्हणले ते. मी म्हटलं म्हणणं काय तुमचं? काही नाही म्हणला, मला सुद्धा वाटतंय असलं काहीतरी करावं. मी म्हटलं काही हरकत नाही करा ना. तो म्हणाला त्यांचं वय किती असेल? म्हणलं आता मला तर काय माहीत नाही, मी काय कधी बायोडाटा मागविला नाही म्हणलं त्यांचा. नाही म्हणले अंदाज पंचे काय असेल? मी म्हटलं अंदाज पंचे असेल 60-65 वर्ष असेल. तो म्हणाला मग त्यांचं 60-65 वर्ष माझंही 65 वर्ष म्हणला. मग त्यांचं अंग एवढं लावतंय मग माझं नाही काय लावायचं? मी म्हटलं योग करायला काय हरकत नाही, बघितलाय आज तर प्रयत्न करा, काय हरकत आहे प्रयत्न करायला? तो म्हणाला मग कसा करू? मी म्हटलं काहीच नाही, आज जशी TV लावली तशी उद्या सकाळी TV लावायची. रामदेव बाबा जसं करतील तसं तुम्ही करायचं. योग झाला म्हणलं. तो म्हणला मग बरं झालं, सोपं झालं. मग त्याने सकाळी TV लावली. रामदेव बाबांनी योगाला सुरुवात केली. आता योगाची सुरुवात असते आसनापासून. आसन म्हणजे 2 आसनं असतात योगामध्ये. आवाजात बदल केला तुम्ही, बेस झाला जास्त. योगाची आसनं असते. पहिलं आसन घालावं लागतं तेव्हा योग साधता येतो. मग हे आसन घालायचं कसं? तर 2 आसनं असतात योगामध्ये. पहिलं आसन आहे ते सुखासन. जे आता साध्या मांड्या घातल्यात आपण सगळ्यांनी, त्याला सुखासन म्हणते. कधी मध्ये दुखायला लागला गुडगा की मग थोडं लांबवायला आकडायला बी जमतं, त्याला सुखासन म्हणते. महाराज सुखासन. दुसरं आहे ते पद्मासन. पद्मासन आपण घातला असेल किंवा नसेल, पण पद्मासनामध्ये
उजवा पाय घ्यायचा, डाव्या मांडीवर ठेवायचा, डावा उचलायचा, उजव्या मांडीवर ठेवायचा. बरोबर की नाही बाबूराव महाराज? हे घालायचं पद्मासन. हो, मग रामदेव बाबांनी घातलं पद्मासन. यालाही वाटलं आता आपण बी पद्मासन घालू, म्हणून त्याने उजवा पाय उचलायला सुरुवात केली. आता उजवा पाय 65व्या वर्षी बऱ्या बेजारीनं उचलला. त्याने गुडघ्यापर्यंत आणला आणि गुडघ्यापर्यंत आणलेला पाय दाब देऊन वडून कसा तरी मांडीवर टेकवला. ओ, उजवा पाय मांडीवर टेकला आणि आता त्याने डावा पाय उचलायला सुरुवात केली, पण डावा पाय याच्या ताकदीनं जागा सोडायला तयार नाही. पण याने जोर लावायला सुरुवात केली. 2 बोटं खालून उचलला, 3 बोटं उचलला, पुन्हा ताकद लावतोय, पण आता काही उचलायला तयार नाही. कसा तरी तो खालचा डावा पाय उजव्या गुडघ्याच्या लेवलमध्ये आला, पण आता मात्र तो वरी सरकेना. म्हणला आता काय करावं, तेवढ्यात नातू जवळून चालला होता. नाताला हाक मारली, पप्या इकडे आला. तो काय व आजोबा? काय नाही. म्हणला एवढा पाय उचलायला मला मदत कर आणि या मांडीवर टेकवतो. म्हणला बरं आहे. दोघांनी मिळून तो पाय उचलायला सुरुवात केली. थोडा गुडघ्यापासून अगदी किंचित वर सरकला, पण आणखीन काही पूर्ण होईना. नेमकं मजाच्या टायमाला तुम्ही ऑफ करून टाका. अहो, तेवढ्याने कुठं डिझेल लगेच जळायला लागलं होतं. हो, माझ्या गाडीतलं दिलं असतं काढून. साधन अशा पद्धतीनं असावं याचा शरीराशी विनियोग आहे. कारण कधीही शरीर माध्यम खलु धर्म साधनम म्हटलंय. जोपर्यंत शरीर आहे तोपर्यंतच धर्म घडतो. शरीर नसेल तर धर्म घडत नाही. हो, कोणतंही साधन करा, शरीराशिवाय. कीर्तनाला यायचंय तरी देखील शरीर सक्षम पाहिजे. उभं राहायचंय, शरीर सक्षम पाहिजे. शरीराशिवाय कोणताच धर्म आजपर्यंत घडला नाही. ओ, म्हणून शरीर माध्यम खलु धर्म साधनम या उक्तीनं महाराज या ठिकाणी धर्म घडला पाहिजे. ओ, म्हणून शरीर प्रधान आहे. म्हणून लवकर परमार्थाचा महाराज प्रारंभ असावा, आणि जसा प्रारंभ परमार्थाचा लवकर असावा, ओ, तसा महाराज शेवट देखील त्याच अनुषंगानं महाराज होतो. म्हणून मी म्हटलो की माणसाचं जीवन जगणं जे आहे ना, ते माणसाच्या स्वाधीन आहे. कसं जगावं हे माणसाला ठरवता येतं. कसं जगायचंय माणसाने ठरवलं, हो, की महाराज तो त्या पद्धतीनं जगूच शकतो, यात तीळ मात्र शंका नाही. विठ्ठल तर कसं जगायचं हे माणसाने महाराज ठरवायचं. कसंही जगण्यात काही मजा नाही. नाहीतर जगणारी काय जगतेच की 184 योनी जगती आता. हो, माणसं बी जगतेत, कुत्री जगतेत, मांजरे जगतेत, पण माणसात आणि त्यांच्यात काहीतरी भेद आहे, काहीतरी फरक आहे. या अनुषंगानं महाराज जगावं, आणि ते जगणं सर्वतोपरी श्रेष्ठ आहे. आणि म्हणून म्हटलं जातं, हो, जगत असताना, क्रिया करत असताना भक्तिप्रधान क्रिया असावी. मग महाराज तपश्चर्या करा, योग करा, हे जड गोष्टी आहेत. आता तपश्चर्या वगैरे करायच्या, परमार्थ करायचा सोपा नाही आहे. परमार्थ कठीणच आहे, यात तीळ मात्र शंका नाही. हो, म्हणायला भक्तिपंथ बहु सोपा. हो, पण खरा महाराज जर परमार्थ दसाला लावायचा ठरला तर मग म्हणावं लागतं भक्ती ते कठीण, सुळावरील पोळी. हो, कठीण परमार्थ सांगितला जातो. इतका सोपा नाही आहे परमार्थ दिसतो तेवढा. आणि म्हणून परमार्थ दिसायला सोपा आहे, पण असायला मात्र त्याच्यामध्ये निश्चित काठिण्य आहे. हो, म्हणून हा परमार्थ लवकर साधावा. आता काही महाराज तपश्चर्या साधना वगैरे जर करायची म्हटलं, हो, तर साहजिक आहे त्याला घरदार सोडावं लागतं. हे सोडून जावं लागतं. वनामध्ये जातो आपण तपश्चर्या करायला. जी तपस्वी मंडळी आहेत त्यांनी संसार सोडलाय आणि संसार सोडून वनात गेलेली आहेत साधना करण्याकरिता, तप करण्याकरिता. पण संसार सुटणं इतकी सोपी गोष्ट आहे का? तर संसार ही सुटणं इतकी सोपी आणि सहज गोष्ट नाही आहे. बऱ्याच जणांनी प्रयत्न केला, पण ती याच्यात गुरफटली आणि महाराज परमार्थ दुरावला गेला. म्हणून या संसाराला त्यागणं इतकं सहजगत्या सोपं वाटत नाही. विठ्ठल
सोपी गोष्ट नाही. संसार सुटत बी नाही आणि सोडायचा म्हणलं मी म्हणणाऱ्यांना महाराज सुटला नाही. तुम्ही आम्ही सोपी गोष्ट नाही. एक म्हातारं वैतागलं होतं संसाराला. दोघा नवरा बायकोचा संसार इतका गोड संसार चालला होता. 50 वर्ष संसार केला दोघांनी. एक जीवानं संसार केला. इतका एक जीवानं केला सांगू तुम्हाला. कधीच नवरा तिला मोठ्या शब्दात बोलला नाही आणि पत्नीनं कधी महाराज शब्द मालकाचा मोडला नाही. अशा पद्धतीनं गोड संसार झाला. 50 वर्ष संसार. इतकी सगळी लोक जर संसार करायचा असेल तर म्हणले यारचे आपलं काय सरोबाई सारखा आणि इठोबा सारखा करा असं म्हणायचे. असा संसार गोड होता त्यांचा. इतका गोड संसार. आणि मग असा गोड संसार चाललेला 50 वर्ष. पण काय झालं काय माहिती बाबूराव महाराज. एक दिवशी पहाटे म्हातारीनं काकडा चालू केला. हो नाही ते महाराज काकड्यामध्ये शिव्या म्हाताऱ्याला चालू झाल्या. हो सप्त्यातला काकडा बंद झाला त्यांच्या काकड्यामुळं. इतक्या शिव्या दिल्या. पहाटे 5 वाजता म्हाताऱ्याला वाटलं आयुष्यभर संसार 50 वर्षाचा गोड झाला. पण आज म्हणला म्हातारीनं पहाटे शिव्या दिल्यात. म्हणला संसार आपला निष्फळ आहे. चाललो म्हणला आजपासून या घराचं तोंड बघायचं नाही, मालकिनीचं तोंड बघायचं नाही, पुन्हा गावाचं तोंड बघायचं नाही. बिचारा उठला, पंढरपूर गाठला. पंढरपुरात महाराज पोहोचला आणि एकच ठरविलं मठात उरलेलं आयुष्य घालवितो. पण म्हणला त्या गावाकडं फिरकणार नाही, त्या घराचं तोंड बघणार नाही, बायकोचं तोंड बघणार नाही. एसटीतून खाली उतरला. म्हणला जातो आता एखाद्या मठात. एका मठात गेला आणि तिथं गेल्यावर महाराजाला म्हणला महाराज मोबाईल द्यावं जरा. त्यांच्याकडून मोबाईल घेतला, मालकिनीचा नंबर डायल केला. म्हणला काळजी करू नको, पंढरपुरात आहे. हे संसार आहे आपला. महाराज किती काही होऊ द्या महाराज आपल्याला सुटत नाही. म्हणून परमार्थ महाराज करण्याकरिता खूप सक्षमता लागते. म्हणून सगळ्यात सोपा परमार्थ आहे नामसंकीर्तन साधन पै सोपे. जळतील पापे जन्मांतरीचे स्वल्प वाटे चला जाऊ वाचे गाऊ विठ्ठल. महाराज अशा पद्धतीचा सोपा परमार्थ आहे आणि हे माणसाच्या स्वाधीनतेचं. म्हणून मी म्हटलो की माणसाचं पराधीनत्व 2 मुद्द्यानं जन्म आणि मृत्यू. आणि महाराज विशेष रूपाने जगणं हे माणसाच्या स्वाधीन आहे. तसं भगवंत आणि संत ही स्वतंत्र मंडळी आहेत. संत हा जन्मातही स्वतंत्र आहे, जगण्यातही स्वतंत्र आहे, जाण्यातही स्वतंत्र आहे. संत जन्मात स्वतंत्र आहेत. त्यांनी कधी जन्माला यायचं, कोणता अवतार घ्यायचा हे संत स्वतः ठरवू शकतात. कारण त्यांच्या मुखातले शब्द आहेत की आम्ही आलोय इथं, आम्हाला आणलं नाही, आम्हाला कुणी बळजबरीनं धाडलेलं नाही, तर आलो म्हणे तुका मी नामाचा धाड. ही स्वतः आलेली मंडळी आहेत. म्हणजे जन्म त्यांच्या काय आहे तर स्वाधीन आहे. कधी जन्माला यायचं हे त्यांनी ठरवायचं आहे. आणि मग जन्माला ही येणारी मंडळी आहेत, स्वतंत्र आहेत जन्माच्या बाबतीमध्ये. पारतंत्र्य यांच्याकडून जन्माच्या बाबतीमध्ये यांच्या बाबतीत येत नाही. आणि जर पारतंत्र्य असतं तर या जन्मापुरतंच नाही तर ते पुढच्या जन्माचं सुद्धा भाकीत आहे त्यांच्याकडं. की उपजून या पुढती येऊ. पुढच्या जन्माचं देखील भाकीत आहे की मी पुढचा सुद्धा जन्म माणसाचाच घेणार आहे. आणि तो जन्म घेऊन मी देवा तुझीच भक्ती साकार करणार आहे. घेईन मी जन्म याजसाठी देवा तुझी चरण सेवा. पांडुरंगा तुझे चरण सेवा. पांडुरंगा तुझे चरण सेवा. पांडुरंगा तुझे चरण सेवा. घेईन मी जन्म यासाठी देवा तुझी चरण सेवा. पांडुरंगा तुझी चरण सेवा. पांडुरंगा घेईन मी जन्म यासाठी देवा तुझी चरण सेवा. पांडुरंगा
याजसाठी देवा तुझी चरण सेवा साधावया, तुझी चरण सेवा साधावया मी जन्म घेईल. ही प्रतिज्ञा करण्याकरिता देखील समजून येतं की त्यांचा जन्म त्यांच्या हातात आहे, स्वातंत्र्य त्यांच्या जन्माच्या बाबतीमध्ये. म्हणून संत हा स्वातंत्र्य पूर्ण आहे जन्माच्या बाबतीमध्ये. म्हणून म्हटलं जातं आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाशी उद्देश ठरवलाय त्यांनी येण्याचा. त्यांच्या जन्माचा उद्देश आहे त्यांचा की मी आलो जन्माला तर मग काहीतरी माझं काम आहे, माझं काहीतरी प्रयोजन आहे आणि त्या प्रयोजनानं आम्ही जन्म घेऊ. ज्या ज्या वेळी गरज पडेल, ज्या ज्या वेळी आमची महाराज जगामध्ये गरज असेल त्या त्यावेळी आम्ही जन्माला येणार आहोत. ही गरज या ठिकाणी संतांनी दाखवून दिली आहे आणि त्या गरजेपोटी संत मंडळी महाराज इथं भूतलावरती स्वतःहून ठरवून जन्माला येतात. आणि म्हणून ही संत मालिका जन्माला येत असताना स्वातंत्र्य पूर्ण आहे. बरं, मृत्यूच्या बाबतीमध्ये तर मृत्यूच्या बाबतीमध्ये देखील स्वतंत्र आहेत. मी मग म्हणलो आपल्याला मृत्यू पारतंत्र्यातला आहे. कधीही काळ आला की लगेच निघावं लागतं. उगच म्हटलं का घडोघडी काळ वाट याची पाहे, अजूनही किती आहे अवकाश. महाराज आपल्याला काळ वाट पाहतो. म्हणून आपण कधी जावं हे आपल्या स्वाधीन नाही आहे. पण साधू याच्यावरती काळाचा अंकुश यत्किंचित नाही आहे. नव्हे असं म्हणा, काळानं यांच्याकडं पाहण्याची जरी बिशाद केली तरी संत मंडळी म्हणतात आम्ही त्याला गुलाम केलेला आहे. गुलाम आमच्या दारात तो चाकरी करतोय. काळ गुलाम सलाम करी तुकया घरी राम. महाराज म्हणतात नुसता चाकरी नाही, लय काळाने शहाणपणा केला तर आमचा पाय त्यांच्या माथ्यावर. काळ खाय आम्ही माता दिला पाय, आम्ही माता दिला पाय, आम्ही माता दिला पाय. ओ जगा काळ काय आम्ही माता दिला पाय, आम्ही माता दिला पाय, आम्ही माता दिला पाय. जगात खाय काळ आम्ही माता दिला पाय. ओ जगा काळ काय आम्ही माता दिला पाय. जगा काळ खाय आम्ही माता दिला पाय, आम्ही माता दिला पाय, आम्ही माता दिला पाय. जगा काळ खाय आम्ही माथा दिला. म्हणून काळाच्या स्वाधीन ती नाहीये तर काळ यांच्या स्वाधीन आहे. म्हणून कधी जायचं हे संत ठरवतात. याच्यासाठी खूप मोठे दृष्टांत आपल्याकडे. एकनाथ महाराज 2-2 वेळेस मृत्यूवरती महाराज विजय मिळवून पुन्हा महागारी येतात. हे विशेष आहे. म्हणून संत ही महाराज स्वतंत्र आहेत जाण्यामध्ये. म्हणून ते जन्म स्वातंत्र्य, मृत्यू स्वातंत्र्य आणि जे महाराज जीवन स्वातंत्र्य अशा तिन्ही स्वातंत्र्यामध्ये. मग या संतांच्या जन्माचं प्रयोजन काय? जसं मी म्हणालो की आपण ठरवून जन्माला येत नाही, पण संत हा ठरवून जन्माला येतो. मग त्याच्या जन्माला येण्याचं मुख्य प्रयोजन काय? तर महाराज त्याच्या जन्माला येण्याचं मुख्य प्रयोजन आहे ते म्हणजेच तुम्ही आम्ही. मग काय आहे तुमचं आमचं? तर येतो हिताचा कळवळा, पडती हाती म्हणून काळा. म्हणून महाराज ही काळा हाती पडतील आणि त्याकरिता तुमच्या आमच्या हिताचा कळवळा येतो. म्हणून आम्ही या ठिकाणी भूतलावरती जन्माला येतो. म्हणून म्हटलं जातं जगाच्या कल्याणा संतांच्या जगाच्या कल्याण संताच्या विभूती, जगाच्या कल्याण संताच्या विभूती. कष्टनीती परोपकार, कष्टनीती परोपकार. जगाच्या कल्याण संत
मिळते परोपकारे ओ देह कष्ट मिळते परोपकारे परोपकारे परोपकारे. तर या अनुषंगानं संतांच्या येण्याचं प्रयोजन आहे. तुम्ही आम्ही अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जडजीव म्हणून संतांच्या येण्याला जन्मण्याला जन्म न म्हणता अवतार म्हटलं गेलं. ओ अवतरती ओ महाराज या अनुषंगानं जी तरलेली आहेत परंतु या अनुषंगानं या भूतलावरती येऊन तुम्हा आम्हाला तारण्याचं काम जी करणारी आहे त्यांचं अवतरण आहे. आणि भोगण्याकरिता यायचं आहे ते म्हणजेच जन्म आहे. म्हणून साधू संत मंडळींचं अवतरण आहे. म्हणून म्हटलं जातं ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले उद्धराया आले दीनजना. असे ब्रह्ममूर्ती असणारे संत जगी अवतरित झाले. म्हणून संतांचा जन्म नाहीये तर अवतार आहे, कारण त्यांचा उद्देश ठरलेला आहे. म्हणून संत उद्देशानं जन्माला येतात. त्यांचा उद्देश आहे महाराज धर्माचे पालन करणे पाखंड खंड. काय उद्देश आहे तर महाराज तुमचा आमचा सांभाळ व्हावा, तुम्ही आम्ही काळाच्या हातात पडू नये, तुम्ही आम्ही भक्ती मार्गानं चालावं. काय उद्देश आहे तुमचा आमचा महाराज निश्चित उद्धार व्हावा. तुमच्या आमच्या जीवनाला एक वेगळी अशी योग्य अशी दिशा प्राप्त व्हावी. काय संतांच्या अवताराचं प्रयोजन आहे तर महाराज तुम्हा आम्हाला हा धर्म ज्ञात व्हावा याकरिता संत महाराज तुमच्या आमच्यापाशी येतात. मग महाराज या संतांच्या संबंधाने धर्म तुम्हा आम्हाला कळतो, ते धर्माचं प्रसारण करतात. बीज वाढवावे नाम. जगामध्ये हा विस्तार करणं हे संतांचं काय आहे तर कारण आहे. आणि म्हणून धर्म प्रसारित करणं हा संतांचा मुख्य प्रयोजन भाग आहे. मग एखादा म्हणेल धर्माच्या प्रसारणाची गरज आहे का तर धर्म प्रसारित होणं ही तितकाच गरजेचं आहे जेवढा धर्म स्थापन करणं गरजेचं आहे. धर्म जर प्रसारित झाला नाही तर ते धर्म लोकाला माहीत होणार नाही. आजच्या काळात सगळ्यांना कळतंय प्रसार ॲडव्हर्टाईज किती गरजेची आहे. ॲडव्हर्टाईज सर किती गरजेची आहे. ॲडव्हर्टाईज शिवाय आजच्या काळामध्ये किंमत नाही आहे. म्हणून ॲडव्हर्टाईज खूप गरजेची आहे. तसं आपल्या धर्माची सुद्धा ॲडव्हर्टाईज होणं गरजेचं आहे. म्हणून तर जाहिरात छापायची आहे, व्हॉट्सअपवर पाठवायची आहे, स्टेटस ठेवायचं आहे, फेसबुकला अपलोड करायची आहे. जाहिराती महाराज गावगाव जाऊन भजनी मंडळाला द्यायच्यात, गावकऱ्यांना द्यायच्यात. या बाबा आमच्या इथं कार्यक्रम आहे का तर हा धर्म प्रसार होणं गरजेचं आहे. नाहीतर आपला आपण करायचं ना आपला आपणच घरी बसायचं याचा उपयोग नाही. कोणतंही धार्मिक कार्य जसं मी म्हणतो एखादा उद्योग व्यवसाय जर चालू करायचा असेल तर त्याचं सुद्धा ओपनिंग केलं जातं. ओपनिंग म्हणजे उद्घाटन सोहळा. का करावं तर जगाला माहीत व्हावं ना आम्ही दुकान टाकलंय. मग हे दुकान टाकलं जगाला जर आपण प्रसिद्धी माध्यमानं सांगितलं तर लोक गिराईक म्हणून येतील आपल्या दुकानामध्ये आणि ते ग्राहक आपल्या दुकानाची खरेदी करतील. म्हणून प्रसार जर नसेल तर तो धर्मही महाराज उपयोगाचा नाही. म्हणून नुसता धर्म स्थापन करण्यात मजा नाही तर महाराज याबरोबर या ठिकाणी त्या धर्माचा प्रसार होणं गरजेचं आहे. आणि म्हणून हा धर्म तुमच्या आमच्यापर्यंत पोहोचविण्याकरिता स्वतः त्याचं पालन करून त्याच्याबद्दलचं ज्ञान तुमच्या आमच्यापर्यंत व्हावं याकरिता संत मंडळी या ठिकाणी भूतलावरती अवतरित होतात. आणि म्हणून या धर्माच्या संबंधानं मुख्य प्रयोजनानं तुम्हा आम्हाला या धर्माची वाट दाखवण्याच्या मुख्य प्रयोजनानं संतांच्या जन्माचं संतांच्या अवताराचं प्रयोजन आहे. मग जसं संतांच्या अवताराचं प्रयोजन त्यांच्या स्वाधीन आहे तसं भगवंताच्या अवतारात मध्ये महाराज काय आहे तर स्वातंत्र्य आहे. मग भगवंताचा अवतार काय आहे आणि त्याच्या अवतारामधलं प्रयोजन काय तर भगवंताच्याही अवतारामध्ये प्रयोजन आहे. मग भगवंताच्या अवतारातलं प्रयोजन काय तर अभंगाचं धर्म रक्षावया धर्म रक्षावया धर्म रक्षावया अवतार कीर्ती धर्म रक्षावया धर्म रक्षावया धर्म रक्षावया अवतार कीर्ती धर्म रक्षावया धर्म रक्षावया
अवतार घे धर्म रक्षावया धर्म रक्षावया धर्म रक्षावया अवतार घे आपुल्या पाळीची भक्त जना आपुल्या पाळीची भक्त जना आंबरूची ताटी आंबरूची ताटी आंबरूची ताटी जन्म सोसिएले आंबरूची ताटी आंबरूची ताटी आंबरूची ताटी जन्म सोसिएले जन्म सोचिएले अमरुची साठी अमरुची साठी अमरुची साठी जन्म सोचिएले धर्म रक्षावया अवतार घेते आपुल्या पाळीचे भक्त जना धर्म रक्षावया अवतार घेते आपुल्या पाळीचे भक्त जना भक्त जना तर अवतार प्रयोजन भगवंताचं हे आहे. जसं संत अवतार प्रयोजन तुमचं आमचं प्रयोजन नाही आहे, संतांच्या येण्याचं प्रयोजन आहे, तसं भगवंताच्या देखील येण्याचं प्रयोजन आहे. मग काय अवताराचं प्रयोजन आहे तर धर्मरक्षावया अवतार घेसी आपुल्या पाळीशी भक्तजना याकरिता भगवंताच्या अवताराचं प्रयोजन आहे. म्हणून भगवंत स्वतः येतात कशाकरिता धर्माचं रक्षण करण्याकरिता. मग एखादा आहे तुका म्हणे वा. धर्म संस्थापन आहे तुका म्हणे धर्म संस्थापन आले तुका म्हणे धर्म संस्थापन अवतार केला नारायणे अवतार केला नारायणे अवतार केला नारायणे अवतार की तुझे वर्णी गुण नाम माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम आहे तुका म्हणे धर्म संस्थापने केला नारायणे अवतार. या न्यायानं धर्म या संबंधानं देवाच्या येण्याचं मुख्य प्रयोजन किंवा भगवंत गीतेमध्ये सांगतात यदा यदा हि धर्मस्य ग्लानिही भवति भारत अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम. या अनुषंगानं भगवंताच्या येण्याचं मुख्य प्रयोजन आहे धर्मसंस्थापना. हो, या धर्माला आलेली ग्लानी घालवणं आणि तो धर्म पुनर्प्रस्थापित करणं. हो, मग एखादा म्हणेल हे दुसरं कोणी करू शकत नाही का तर धर्म हा भगवंताशिवाय कोणीही पुनर्प्रस्थापित करू शकत नाही. हे त्याचंच मुख्य काम आहे आणि त्यानेच येऊन धर्मस्थापन करणं हे भगवंताशिवाय घडू शकत नाही. म्हणून धर्मस्थापण्याकरिता भगवंताने यावं. मग धर्मस्थापन करण्याकरिता भगवंतानेच यावं लागतंय असं का तर याची दोन कारणं आहेत. धर्म मोडखळीत का आलाय हे पाहावं लागेल आणि हा धर्म पुनर्प्रस्थापित करण्याची गरज का पडली आहे हे पाहावं लागेल आणि ते पाहिल्यानंतर याच्यासाठीचा मुख्य सूत्रधार जो महाराज मोडखळीत धर्म का आलाय
तेही सोडवू शकतो आणि धर्म पुनर्प्रस्थापित करू शकतो, हे महाराज कोण सांभाळू शकतो, याच्यासाठीचा मुख्य दुवा कोण आहे, श्रेष्ठ कोण आहे, त्याच्या अनुषंगानं महाराज श्रेष्ठत्व कोणाकडे हे पाहूनच मग भगवंत अवतरित होतो. म्हणून धर्म मोडखळीस आलाय, पण का आलाय तर त्याचं कारण असं आहे महाराज, अधर्मी लोकांचा संचार जेव्हा वाढायला लागतो त्यावेळेस अधर्म बळावला हो की धर्मावरती काय होतो, आघात होतो. आणि धर्मावरती आघात होतो म्हणजे काय नेमकं हो, धर्म म्हणजे तरी काय हो, तर धर्म म्हणजे काय हो, तर महाराज जे भगवत सदृश कार्यप्रणाली आहे तो नामधर्म आहे हो. जसं आता हे कीर्तन चाललंय, तुम्ही ऐकताय, आपण सगळी एका धर्मछताखाली आहोत, हाच धर्म आहे. आणि या धर्माला बंद पाडण्याचं काम जी करतायत त्यांच्यामुळे धर्माला काय होऊ लागली, ग्लानी होऊ लागली. म्हणजेच काय तर महाराज इथपर्यंत घडू लागलं की ज्याने धर्म ह्या प्रस्थापित केलाय त्याचंच नाव मुखात येऊ नये याचं प्रयोजन आखलं जाऊ लागलं. आणि मग भगवंताला दोन कामं ठरवून येतात, जी धर्मावरती अन्याय करतायत, जी धर्म मोडून काढतायत अशा अधर्म्यांना संपवणं याकरिता, आणि धर्म जी सांभाळतात त्यांचा सांभाळ करण्याकरिता भगवंताच्या शब्दाने परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे भक्ता राखे पायापाशी दुर्जनाशी संहारी. या न्यायानं भगवंत महाराज मग धर्म बुडवण्याचं, धर्म प्रसार कार्य थांबवण्याचं, धर्मावरती ग्लानी आणण्याचं आणि हा धर्म जी सांभाळतायत त्यांना संपवण्याचं काम जी दुष्ट अधर्मी हो, ज्यांना आपल्या सोप्या भाषेत राक्षस म्हणू अशांचा नायनाट करणं, याकरिता महाराज भगवंताचे काय आहेत तर अवतार आहेत. म्हणून तो संपवण्याकरिता, दुर्जन संपवण्याकरिता भगवंताचा अवतार. मग असे कोणते अवतार तर भगवंताने भरपूर अवतार घेतले, त्याच्यात 9 अवतार झाले हो महाराज. इथून पुढे 10वा अवतार होईल हो. मत्स्य, कत्स्य, वराह, नरसिंह, वामन, परशुराम, रामकृष्ण हो, बौद्ध आणि शेवट कलंकी इथपर्यंत आपल्याला अवतार प्रयोजन भगवंताचं सांगता येतं हो. मग महाराज ज्या अवतारामध्ये प्रत्येक अवताराचा एक मुख्य महाराज प्रवाह केंद्रबिंदू ठरला, तसं आज ज्या अवताराचं प्रयोजन आहे ते म्हणजेच नरसिंह अवतार हो. मग महाराज या नरसिंह अवताराचं प्रयोजन काय, कशासाठी नरसिंह अवतार धारण करावा लागला आणि हा कितवा अवतार आहे नरसिंह अवतार तर हा महाराज आहे 4था अवतार. या अवताराचं प्रयोजन मुख्य म्हणजे काय आहे भगवंताच्या येण्याचं तर महाराज सर्वांना ज्ञात आहे. नरसिंह अवताराच्या संबंधानं हो सगळ्यात महत्त्वाचा भाग भगवंताचा तो म्हणजेच हिरण्यकश्यपूचा वध आणि भक्त महाराज प्रल्हादाचं रक्षण आणि हा धर्म महाराज पुनर्प्रस्थापित करणं याचं प्रयोजन. म्हणून महाराज धर्म रक्षावया अवतार घेसी आपुल्या पाळीसी भक्तजना. विठ्ठल याकरिता महाराज शस्त्र उचलावं लागतं. कशासाठी धर्म. मग एखादा म्हणेल देवालाच यावं लागतं का दैत्याला मारायला, दैत्याला मारायचं आपलं काय माणसाचं काम नाही हो. माणसाकडून राक्षस मरत नाहीत. माणूस फक्त महाराज काडी लावू शकतो, मारू शकत नाही हो. माणसाकडून फक्त काडी लावायचं. कसं होतं करून महाराज. रामायण तर माहिती सगळ्याला, माहिती ना रामायण. लंकेत कोण होती माहिती ना सगळ्यांना. कोण होतं लंकेत? रावण हो. कोण होतं? रावण. रावण कोण होता? माणूस का राक्षस? राक्षस होता हो. बरं एकटा रावणच होता का लंकेत किती राक्षस होती तर सगळी लंकाच राक्षसाची होती. बरोबर आहे की नाही? सगळ्या लंकेत कोण होती? राक्षस होती. आणि सगळ्या राक्षसांमध्ये एकच माणूस राहत होता. सगळ्या राक्षसात एकच माणूस राहत होता. माहिती कोण? बिभीषण हो. एकटा माणूस राहत होता. किती माणसाचं धाडीस आहे सांगा तुम्ही. इतक्या राक्षस राहतो. माणूस काय साधा आहे का?
नाही. बरं, त्या राक्षसात एकटा माणूस राहून त्यांनी सगळ्या राक्षसाचा काटा काढला आणि सिंहासनावर आडी टाकून बसला. कोण? माणूस. हो, म्हणून माणूस वध करू शकत नाही पण काटा काढू शकतो. हो, कोण? माणूस. आणि माणसानीच राक्षसाचा काटा काढला. रामा, हे असं मारावं लागतं याला. हो, कोणाला? रावणाला. हो महाराज, म्हणून या ठिकाणी माणूस मारू शकत नाही. हो, म्हणून प्रत्येक वेळी जसं जसं महाराज प्रसंग येईल तसं तसं भगवंताला इथं यावं लागतं. आता सीमेवरती आपलं युद्ध चालू आहे, आपल्या शेजारी दोस्ताबरोबर. माहिती ना? हो, सगळ्यात घातक महाराज. हो, शेजारी लय घातक. आपला देशाचा. हो महाराज, पाकिस्तान. हो, आणि मग त्याने दहशतवादी हल्ला केला. हो, त्याच्यातून महाराज युद्ध पेटलं. मग आता इथं तुमचं आमचं सामान्यांचं काम आहे का? हो, तिथं सीमेवरच्या सेवकाचं काम आहे. हो, हातामध्ये महाराज शस्त्र घेऊन महाराज एवढं काम केलं ना तिथं त्यांनी. हो, धारातीर्थी कोसळली. हो, तुम्ही आम्ही आज हे धर्ममंडप बघतोय ना, हो, फक्त त्यांची देण आहे. हो, हर कर्म अपना करेंगे, है वतन तेरे लिए, दे दिया है जान भी देंगे, है वतन तेरे लिए, दे दिया है जान भी देंगे, है वतन तेरे लिए. या अनुषंगानं त्यांनी महाराज शरीर तिथं एका गोळी महाराज छातीवरती झेलली आहे आणि रक्त सांडून तुम्हा आम्हाला संरक्षित केलं आहे. एक एक प्रसंग महाराज पाहण्यासारखा, अनुभवण्यासारखा, शिकण्यासारखा. काय ते तुमच्या आमच्यासाठी करतायत. जीवनामध्ये घर जेव्हा एकेकाला सोडावं लागलं ना, आत्ता आपण पाहिलं टी व्हीवरती, एका फौजीनं सुट्टीला आल्यानंतर नुसता फोन आल्या आल्या घरची परिस्थिती काय याचा न विचार करता लगेच महाराज बॉर्डरवर गेले. बरं, जात असताना मस्तकाचं कुंकू पुसून गेलेली आहेत घरच्यांच्या, कारण महागारी येण्याची शक्यता माझी नाही का. तर मी आता देशासाठी चाललो आहे आणि देशवासियांचं संरक्षण करण्यासाठी चाललो आहे. म्हणून तिथं सामान्यांचं काम नाही. हो महाराज, तिथं त्यांचं काम आहे. हो, तिथं त्यांनी शूराने लढावं. हो, नुसती पुरुषच नाही महाराज, हो मुली देखील. तिथं 2 स्त्रिया आहेत बघा, एक कमांडर आहे. हो, आणि दुसरी महाराज त्या एअरफोर्सचं महाराज प्रतिनिधित्व करणारी सिंग मॅडम आणि कुरेशी मॅडम, दोघी जणी. हो, काय श्रेष्ठत्व महाराज त्या महिलांचं. हो, किती कौतुक करावं. अहो महाराज, वाघिणी आहेत ते आपल्यासाठी, आज वाघिणी आहे. हो, त्यांनी काय श्रेष्ठत्व दाखवून दिलं महाराज. असे महिला, आज तुम्ही कुठं महिला कमी नाही आहे. आजच्या काळामध्ये खूप मोठं काम केलं आहे महाराज महिलांनी. किती सांगता येईल उदाहरणं आपल्याला. हो, ते मागच्या महिन्यामध्ये सुनीता विल्यम्स नावाची स्त्री अंतराळामध्ये 9 महिने राहिली होती. आपल्या भारतवंशाची, आपण पाहिलंय, आपण वाचलंय, ऐकलंय. हो, सुनीता विल्यम्स 9 महिने अंतराळामध्ये होती. हो, स्त्री आजच्या घडीला कुठंही कमी नाही आहे, खूप मोठी. तसं आजच नाही, ती मागही कमी नव्हती, फक्त आपण दुर्लक्षित केलं तिला. तिला फक्त एकच दाखवलं, चूल आणि मूल. दुसरं काहीच तिला पाहू दिलं नाही. पण ती स्त्री महाराज पहिल्यापासून वाघीण आहे. आता हे अवतार म्हणूनच सांगतो. समजा श्रीकृष्ण अवतारामध्ये पहिला मोक्ष घेणारी पुतना राक्षसी होती, हे तरी कळतंय सगळ्यांना. पुतना राक्षसीनं पहिला मोक्ष घेतला होता. हो, पहिला मोक्ष घेणारी पुतना राक्षसी आहे. किती श्रेष्ठ आहे. एका त्या अवतारामध्ये एका गड्याची टाप झाली नाही महाराज, पैजेचा विडा कृष्णाचा उचलण्याची. एका गड्याची टाप झाली नाही. तिथं स्त्री उभी राहिली आणि कृष्णाला संपवण्याचा पैजेचा विडा उचलला, ती मोक्षपदाला मिळाली. हो, एक जणाने मला बारीक प्रश्न विचारला. म्हणला महाराज एक विचारायचं. म्हणलं विचारा. म्हणला एका स्त्रीनं पैजेचा विडा उचलला, मग एकाही पुरुषानं का उचलला नाही? मी म्हटलं पुरुषानं न उचलण्याचं कारण तो पैजेचा विडा जो होता तो विडा 120-300चा नव्हता. चला. हो महाराज,
तो असता तर पुरुषाने लगेच पटकन उचलला असता. मुद्दा असा आहे की महाराज ही स्त्री मोक्षपदाला मिळणारी पहिली स्त्री आहे. आणखीन खूप बारकावा सांगू का तुम्हाला याच्यातला. काही जणांनी डोक्यात घेतलं की जर स्त्री मोक्ष मिळवू शकते पहिला तर तिला आपण महाराज जर आज लक्षात घेतलं तर ती स्त्री आपल्याला सुद्धा मोक्ष देऊ शकते म्हणून काही जणांनी अभ्यास केला. आणि या अभ्यासाअंती ज्या स्त्रीनं मोक्ष पहिला मिळवला तिच्याकडून आपण सुद्धा मोक्ष मिळवून घेऊ शकतो म्हणून त्याने त्या स्त्रीला लाडकी बहीण बनवलं आणि त्यांना मोक्ष मिळाला 100%. महाराज ही लाडकी बहीण नुसत्या 1,500 रुपयामध्ये घराची मालकीन झाली. काहीच नाही, 1,500 महिन्याला उठली की पाऱ्याला आणते बँकेतनं काढून. अगं मावशी 1,500 आहे, 1.5 कोट नाही तर पण 1,500 एका मावशीने स्कूटी घेतली 1,500 रुपये हप्त्यावर. म्हणली तसं आता एसटीने फिष्टीने जात नसते म्हणली, स्कूटीवर जात असते. लाडकी बहीण आहे म्हणली मी. अगं पण लाडक्या बहिणीच्या नादात मेहण्याची लय बेजारी चालली महाराज. स्कूटी घेतली तिने 1,500 रुपये महिन्याचा हप्त्याने फायनान्स केलं. महिन्याला 1,500 रुपये हप्ता भरायची स्कूटीचा. मस्तपैकी बटन दाबायची की भुर्र जायची, पाऱ्याला जायची, स्टँडवर महाराज अमृत तुल्य प्यायची की यायची महागारी महाराज स्कूटीवर. पुन्हा तिच्या लक्षात आलं 2,100 रुपये होणार आहेत. ती म्हणली हप्त्याचं 1,500 भागलं आणि चहाचं आणि पेट्रोलचं 600 भागत आहे. मोड्या मारीत चालली महाराज. एक दिवशी महाराज तिनं पहिला हप्ता भरला, दुसरा भरला, तिसरा भरला, चौथा भरला, 5वा भरला, 6वा हप्ता भरला तिनं. 7व्या हप्त्याला निकषात बाजूला निघाली. स्कूटी बी गेली आणि मावशी बी गेली. मुद्दा असा आहे स्त्री कमी नाही हे सांगायचं. अशी किती क्षेत्र सांगू तुम्हाला जी स्त्री महाराज त्या क्षेत्रामध्ये काम करते. तसं आता कोणतंच क्षेत्र नाही आहे की जिथं स्त्री नाही आहे. इंदिरा गांधी पाहायला मिळाली, राष्ट्रपती प्रतिभाताई पाहायला मिळाल्या. आणि आज द्रौपदी मुर्मू पाहायला मिळत आहे. पाहायला मिळाली स्त्री महाराज झाशीची राणी. पाहायला मिळाली स्त्री ज्या स्त्रीनं महाराज छत्रपती शिवाजी महाराजांसारखं रत्न आम्हाला दिलं, ती राष्ट्रमाता राजमाता आई जिजाऊ साहेब पाहायला मिळाली. स्त्री कमी नाही आहे. कोणतं क्षेत्र नाही महाराज की ज्या ठिकाणी स्त्रीचं काम नाही. आताच पाहिलं आपण एअरफोर्सची पायलट स्त्री आहे, विमानाची पायलट स्त्री आहे. या खाली तुम्ही महाराज रेल्वेची चालक स्त्री आहे. अजून खाली या तुम्ही एसटीची ड्रायव्हर सुद्धा मुलगी आहे. ड्रायव्हरच नाही कंडक्टर सुद्धा मुलगी आहे. डबल शिंगल तिच्या हातात आहे सर. डबल शिंगल एसटीची जशी घरची होती तशीच डबल शिंगल तिच्या हातात आहे. महाराज असती तिथून खाली या. पिकअप चालवते, रिक्षा चालवते, स्कूटी तर चालवते, आरची बुलेटवर फिरते. महाराज कोणतंही क्षेत्र घ्या मुलगी कमी राहिलेली नाही. असं कोणतंच क्षेत्र नाही जिथं मुलगी मुलाच्या खांद्याला खांदा लावून महाराज काम करत नाही. अजून सांगू बारकावा तुम्हाला, कुठंच कमी नाही मुलगी. विमल सुद्धा मुलगी खाते. सिगारेट सुद्धा मुलगी ओढते. लय सांगू तुम्हाला, दारू सुद्धा मुलगी पेते. तुम्ही म्हणाल तुम्हाला कसं माहिती, वतून देता का काय? पुण्याचं प्रकरण अजून चालतंय बातम्यावरती. मुद्दा एक आहे, महिला कुठंही कमी राहिली नाही. का नाही मावशी? आहेत का कमी आता कोणाला तुम्ही? आता नाहीत मान हलवायच्या. कोणतंही क्षेत्र महाराज मुली कमी नाही आहे एवढं लक्षात घ्या. महाराज चला माझा मुद्दा इथं चालला होता की महाराज भगवंताच्या अवताराचं प्रयोजन काय. वेगळी वेगळी प्रयोजनं, वेगळी वेगळी ध्येय ही ठेवूनच महाराज अवतार प्रयोजन ठरतं. तसं भगवंताच्या अवताराचं विशेष प्रयोजन आहे धर्मरक्षावया अवतार घेसी आपुल्या पाळीशी भक्तजना. महाराज मग धर्माचं रक्षण केलं आहे. मग काय
काय करतो तर जे धर्माचं रक्षण करायचं त्या धर्माचं रक्षण करणारी, धर्माचं पालन करणारी, धर्म सांभाळणारी जी मंडळी आहे त्या धर्मपालकांना महाराज सांभाळणं भगवंताचं काय आहे तर महाराज कर्तव्य ठरतं. म्हणून धर्मरक्षावया अवतार घेसी आपुल्या पाळीशी. मग कोणते अवतार महाराज? मग एक अवतार नाही, भगवंताने महाराज भरपूर अवतार घेतले. मग याच्यातले महाराज कोणासाठी कोणते किंवा या अवतारांचं महाराज प्रयोजन काय तर महाराज धर्म, प्रयोजन काय तर दुष्टांचं निवारण, प्रयोजन काय तर महाराज या धर्माचा सांभाळ करणाऱ्या साधूंचं रक्षण. मग हे अवतार कोणाच्या नावानं घेतले असं म्हटलं तर दुसरं चरण अंबरुसीसाठी धर्म अंबरुसीसाठी धर्म अंबरुसीसाठी धर्म अंबरुसीसाठी जन्म अंबरुसीसाठी जन्म सोतिये अंबरुसीसाठी जन्म सोतिये अंबरुसीसाठी जन्म सोतिये अंबरुसीसाठी जन्म सोतिये भक्त निर्धारीला किती एक भक्त निर्धारीला किती एक अंबरुसीसाठी जन्म सोसिएले अंबरुसीसाठी जन्म सोसिएले अंबरुसीसाठी जन्म सोसिएले अंबरुसीसाठी जन्म सोसिएले भक्त निर्धारीले किती एक भक्त निर्धारीले किती एक अंबरुसीसाठी जन्म सोतिये अंबरुसीसाठी जन्म सोतिये अंबरुसीसाठी जन्म सोतिये अंबरुसीसाठी जन्म सोतिये अंबरुसीसाठी भक्त निर्धारीले किती एक भक्त निर्धारीले किती एक अंबरुसीसाठी जन्म सोसिएले भक्त निर्धारिले किती एक भक्त निर्धारिले किती एक किती एक किती एक अंबऋषीसाठी जन्म सोसिएले दुष्ट निर्दाळिले किती एक, एक ना दोन महाराज अशा दुष्टांचा दीदी अशा मुठभर दे एक जणीच्या हातात, त्या 5-6 जणीला देतात जवळ. हां असं कर, दे बोलायचं नाही. हां द्या आता 7-10 जणीला तिथं उगं थोडं थोडं द्या. हां खार घालायचा नाही त्याचा लय घेऊन. हा कुठं बी हावरेपणा करू नये. द्या सगळ्यांना पूर्ण असं. महाग द्यायच्यात, महाग आहेत का फुलं आणखीन? सगळ्याला पुरतील असे थोडे थोडे दे दीदी. ए दीदी थोडे दे, उग 2 पाकळ्या दी फक्त. अंबऋषीसाठी जन्म सोसिएले दृष्ट निर्दाळिले किती एक. विठोबार कुमारी विठोबार कुमारी विठोबार कुमार 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 विठोबार आज या ठिकाणी मुख्यत्वे करून भगवंताच्या अवतार प्रयोजनाच्या संबंधानं म्हणजेच चौथा अवतार भगवंताचा नरसिंह अवतार
प्रयोजन या अवताराचं काय, तर हिरण्यकश्यपू नावाचा दैत्य, 2 दैत्य 2 भाऊ हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपू. महाराज हिरण्याक्षाचा वध वराह अवतारामध्ये भगवंताने केला आणि तो महाराज त्या ठिकाणी आपल्याला बदला घ्यावा या अनुषंगानं महाराज त्या ठिकाणी हिरण्यकश्यपूनी या ठिकाणी खूप मोठी तपश्चर्या केली आणि ब्रह्माला महाराज प्रसन्न करून घेतला. आणि एकच उद्देश होता, भगवंताचा कुठंही जयघोष होऊ नये. आणि म्हणून विष्णू भगवंतावरती त्याची महाराज अगदी महाराज त्याची दुष्ट वृत्ती होती आणि म्हणून हिरण्यकश्यपूने खूप मोठी तपश्चर्या केली. ब्रह्माजींकडून वरदान मिळवून घेतलं आणि वरदान सामान्य नव्हतं, अमरत्वाचं वरदान होतं. आणि अमरत्वाच्या वरदानाला त्याने एक आयाम दिला की कोणत्याच बाजूनी कोणीच माझा मृत्यू करू शकणार नाही, अशा पद्धतीचं त्याचं काय होतं तर ठरलेलं होतं. मग त्याच्यातले त्यांनी वरदान मागत असताना मला अमरत्व मिळावं असं म्हटल्यानंतर अमरत्व या शब्दावरती भगवंत ब्रह्मदेव म्हणतात नाही, म्हणले मला मृत्यू येऊ नये. मग त्याने महाराज ह्या मृत्यूची व्याख्या अशी बनवली की मला दिवसा नको, रात्री नको. मला महाराज मनुष्याच्या पशुच्या हातानेही मृत्यू नको, खाली नको, वरती नको. अशा पद्धतीनं जिथं मृत्यू सक्षम होणारच नाही तिथं त्याने ती वरदानं मागून घेतली. आणि मग त्या हिरण्यकश्यपूचा अत्याचार जगामध्ये खूप वाढला, दैत्यांचा राजा म्हणून प्रस्थापित झाला. इंद्राला देखील हरवणारा महाराज हिरण्यकश्यपू ठरला. आणि याच्या पोटी महाराज रत्न आलं जन्माला, त्याचं नाव होतं प्रल्हाद. कयादूच्या पोटी आलेलं जन्माला प्रल्हाद. आणि हा जन्मताच भक्त असल्या कारणाने फक्त आणि फक्त भगवंताचं नाव घेणं, विष्णूच्या नावाचा जप करणं एवढंच त्याच्याकडून कार्य. परंतु हिरण्यकश्यपूचं ब्रीद होतं, नाव घेऊन येदी देवाचे हे ब्रीद हिरण्यकश्यपूचे, अशा पद्धतीचं त्याचं काय होतं तर ब्रीद होतं. आणि म्हणून हे ब्रीद वाक्य त्याने सगळ्यांवरती लादलं. एकानंही देवाचं नाव घ्यायचं नाही, मग नाव माझं घ्यायचं. आणि म्हणून सगळ्यांना मारा, जो देवाचं नाव घेईल त्याचा शिरच्छेद होत होता. पण घरातच वैरी जन्माला आला प्रल्हाद नावाने भक्त. आणि या भक्ताने देवाच्या नावाचा महाराज जप करायला सुरुवात केली. आणि हा देवाच्या नावाचा महाराज जप जेव्हा प्रल्हाद करत होता त्यावेळेस हिरण्यकश्यपू महाराज त्याला आवरण्यासाठी प्रयत्न करत होता. परंतु आता भक्त प्रल्हाद थांबत नाही आहे, भगवंताचं नाव त्याच्या मुखातलं बंद होत नाही आहे. आणि मग त्याला मारण्यासाठीचे आटोकाट प्रयत्न केले गेले. मग एवढे प्रयत्न, मग होलिका दहन असेल, उकळत्या तेलामध्ये असेल, उंच कड्यावरून ढकलून देण्यामध्ये असेल, असे प्रयत्नांती महाराज जिथं जिथं त्याच्यावरती त्याला संपवण्याचे प्रयत्न केले तिथं तिथं भगवंत उभे राहिले. आणि प्रल्हादाला महाराज काय केलं तर सांभाळलं, रक्षिलं, संकटातून बाजूला काढलं, मृत्यूपासून बाजूला घेतलं. एवढं महाराज भगवंताने केलं. आणि शेवटी हातबल झालेला हिरण्यकश्यपू एक दिवशी म्हणतोय, तू ज्या भगवंताचं सारखं नाव घेतोय हा नेमका भगवंत आहे तरी कुठं? आणि मग प्रल्हाद म्हणतायत की कुठं नाही भगवंत, एक जागा नाहीये की जिथं भगवंत नाहीये. ते म्हणाले पण आहे कुठं? म्हणला आहे वनमाळी. आपलं वेळ टाइम झालाय, 6:45चा टाइम. आणि मग महाराज त्याने विचारलं, तू म्हणतोय ना सगळीकडे आहे, मग ही सगळी जागा कुठे? तर म्हणला कुठंही आहे. म्हणले कुठंही? तर म्हणले इथं या खांबात आहे का? आणि मग खांबात आहे का म्हटल्यानंतर भक्त प्रल्हाद म्हणतो हो. आणि मग त्या खांबावरती लाथ मारली आणि महाराज नरसिंह अवतार त्या ठिकाणी प्रगट झाला. आणि त्याला उंबऱ्यामध्ये बसून मांडीवरती घेऊन जो नर आणि महाराज पशु अशा 2 महाराज अवतारांचं संमिश्रण करून महाराज शस्त्रानं नाही, अस्त्रानं नाही, तर नखानं त्याला संपवला. असा हा महाराज त्या ठिकाणी नरसिंह अवतार आजच्या दिवसाचं प्रयोजन. आणि अगदी ती वेळ आपली पुष्पवृष्टीची
प्राप्तीची भगवंताच्या आगमनाची झालेली आहे. यानंतर महाराज माऊलीचं भजन घेऊ. माऊलीचं भजन झालं की अभंग म्हणून सर्वांनी पुष्पवृष्टी करायची. ज्ञानेश्वर माऊली सामनाथ एकनाथ बोला. दुर्जन तो नरसिंह भगवान की जय. जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल बोले रे करे रे वाकुडे उत्तर क्षमा अपराध महाराज